सुनबाई, हे जे कोण आहेत ते जे काय सांगतायत हे खरं आहे? युवराजने काही वर्षांपूर्वी मला प्रपोज केलं होतं. पण मी नकार दिला होता त्याला. त्यानंतर आम्ही एकमेकांना कधी भेटलो सुद्धा नाही होता. त्या आमचं एकमेकांशी कुठलंही नातं नाहीये. मी कसलीही वचनं दिली नाहीये. ते सगळं खोटं आहे. युवराज, अरे सांग ना खरं काय ते. का असं करतोयस तू? तो बोलणार नाहीये, सांगितलं ना. मगापासून तुम्ही तेच बोलताय. हो, कारण त्याची मनस्थितीच नाहीये बोलण्याची. आणि तुम्ही आमच्यावर काय चिडताय? हो, उलट तुम्ही आम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुमच्याही मुलाची अशीच अवस्था झाली असती आमच्या मुलासारखी. अहो, काय बोलताय तुम्ही? तिडरे वाटेल ते बोलतायत. हे सखा त्यांना सुद्धा कळतंय मी खोटी नाहीये. आणि तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे माझ्यावर. अजूनही माझी बाजू घ्यावीशी नाही वाटत आहे तुला? अदिती बेटा, शांत हो. हो, काय चाललंय काय तुमचे? हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्याहून करताय? हे बघा, खरं सांगा, नाहीतर पोलिसांना बोलवेन. मग आपोआप सगळं सत्य बाहेर येईल. बोलवा, पोलिसांना बोलवा. आम्हालाही तेच हवंय. बोलवा. आम्हाला आमच्या मुलाची काळजी, तर त्यासाठी आम्ही भांडणारच ना. हे बघा, आम्हालाही आमच्या मुलीची काळजी आहे. कळतंय का तुम्हाला? तुमच्यामुळे माझ्या मुलीला त्रास होतोय. वेही, शांत व्हा. तुम्हीही शांत व्हा. सुनबाई, स्पष्ट सांगतो मी, माझा अजूनही विश्वास आहे तुझ्यावर. फक्त 2 गोष्टी. ह्याचं तुझ्यावर प्रेम होतं हे त्यांनी तुला सांगितलं आणि त्याला तू नकार दिला. हे तू सिद्धूला सांगितलं होतंस? तू म्हणालीस तुला नात्याला वेळ द्यावासा वाटतोय. तर तुला आत्ता साखरपुडा करावासा वाटतो की नाही? मला अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. तुझी इच्छा काय आहे? मला साखरपुडा करायचा आहे तात्या. थांबा तात्या, काय खोटं काय खरं हे मला माहित नाही, पण या जगात काहीतरी मोठं गमावल्यासारखं वाटतंय मला. सिद्धू, माफ करा. तुम्ही सगळे देशमुखांच्या कार्यक्रमाला आलात. आम्ही आभारी आहोत तुमचे. हो, आणि असं काही घडेल याची कल्पना नव्हती. मी आमच्या सगळ्यांकडून तुमच्या सर्वांची माफी मागतो. पण मंडळी, आता तुम्ही बोल खरं काय ते. माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा माणूस तोडशील तू. माझी एक नाही सगळी नाती तोडशील तू. सांग खरं काय ते. बोल. नाही बोलणार तो. आणि तू माझ्या मुलाच्या अंगावर हात कसा उचलू शकतेस? आदिती, आदिती, माझ्या डोळ्यात बघ. दयाजी, मी खोटी नाही. पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणार असेल
माझी माझी खरंच काही चूक नाहीये. मी सेटवर खरंच खूप प्रेम करते आणि म्हणून मी वाट बघेन त्याला त्याला होईल जाणीव. पण वाट का पाहिजे? आताच काय तो सोक्षमोक्ष लागू दे, याला बोलावंच लागेल. बरोबर बोलतोय सुहास, याला बोललंच पाहिजे. तो बोलणार नाहीये. आमचा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. हो, तुला बोललंच पाहिजे युवराज, नाहीतर माझी मुलगी खोटी ठरेल. अरे सिद्धू, आदिती एवढ्या पोटतिडकीने सांगते तर खोटं सांगत नसणार ती. अरे आदिती अशी मुलगी नाहीये रे. मलाही तेच वाटतंय सिद्धू. तुझ्या काळजीपोटी बोलले मी, पण मी चुकले असेल. सिद्धू, माझं मन मला सांगतंय आदिती अशी नाही वागणार. मलाही तेच वाटतंय मोठी बाई. मला खूप इन्सिक्युअर वाटतंय आता. मी खूप पॉझिटिव्ह आहे आदितीच्या बाबतीत. तिच्याकडे कोणी बघितलेलं पण मला सहन होत नाही. आणि हा कोण कुठून आलेला मुलगा, आमच्यातलं प्रेम. सिद्धू, सिद्धू शांत हो, त्रास होतोय तुला. शांत हो आधी. तोही प्रश्न आहेच ग, पण हा मुलगा बोलत का नाही? बोलणार, त्याला बोलावंच लागेल. कोण कुठून येणार आणि आमचं प्रेम तोडणार? इतकं तकलादू प्रेम नाही आमचं. आता काही झालं तरी त्याला तोंड उघडावंच लागेल. सिद्धू, अरे सिद्धू ऐक ना. सिद्धू बोलावं तर लागेलच, नाही तर साखरपुडा उरकून घेऊ. हो, मग आमच्या मुलाचं काय? त्यासाठी त्याला बोलावंच लागेल. बोल रे. हा असं ऐकणार नाही. पोलिसांना बोलवलं ना की आपोआप तोंड उघडेल याचं. बोलणार आहेस का नाही? तू असा बोलणार नाहीस. बोलला. काय बोललास तू आता? परत बोल. नक्की हाच बोलला ना? असा काय आवाज याचा? दिसायला तर देखना बैल आणि तोंड उघडल्यावर शेळी. बाळा, हा पुरुषाचा आवाज आहे असा असतो का रे? हो नाना, त्याचं काय आहे, लॅरिंग्स म्हणजे आपल्या घशामध्ये एक स्वर यंत्राची पोकळी असते आणि त्या पोकळीमधून ज्या वेळेला एअर पास होतो ना त्यावेळेला. बरं बरं बरं, राहू दे राहू दे, तुझं राहू दे. मी त्यांनाच विचारतो. अरे आत्ता कळलं, त्याच्या बाबासारखे तो बोलणार नाही, तो बोलणार नाही असं का करत होते? असं तुम्ही पण असा, पण माझा आवाज असा आहे म्हणून काय फरक पडतो? जे खरं आहे ते नाही बदलणार. फरक पडत नाही मग एवढ्या वेळेचा गप्प का होता? काही गरज नाही माझ्या मुलाला हसायची. एका अपघातामुळे त्याचा आवाज असा झालाय. काहीतरी औषध घेऊन. आणि अजून एक खोटं, युवराजचा आवाज लहानपणापासूनच असा आहे. का खोटं बोलताय तुम्ही? लहानपणी सुद्धा याच्या आवाजावरून सगळे त्याला चिडवायचे. एका कोपऱ्यात रडत बसायचं तेव्हा मीच समजवायला जायचे त्याला. त्याच्याबरोबर रिसेसमध्ये टिफिन खायचे. त्याला प्रोजेक्टमध्ये हेल्प हवी असेल तर ती सुद्धा करायचे, कारण मी सोडून बाकी कोणीच त्याच्याशी नीट बोलायचं नाही. युवराज, विसरलंस हे सगळं? त्यावेळी मी तुला जे समजून घेतलं त्याची ही अशी परतफेड करतोयस तू? तर तेच ना, अख्ख्या जगात समजून घेणारी फक्त तू, म्हणून तर प्रेमात पडलं तुझ्या. कशासाठी समजून घेतलंस? जर दुसऱ्याशीच लग्न करायचं होतं तर कशानं प्रेमाने वागलीस? काय? अरे, माणुसकीच्या नात्याने वागणं वेगळं असतं
त्यावेळी तुला होणारा त्रास मला समजत होता म्हणून बोलत होते मी तुझ्याशी. आणि त्याचा जर तू वेगळा अर्थ काढत असशील ना तर तो तुझा प्रॉब्लेम. माझ्या मनात काही नाहीये तसं. आणि तुझे आई बाबा जे म्हणतात ना तसं तर काही घडलंच नाही. युवराजीने थांबव रे आता तरी खोटं बोलणं. खरंच ते बोलतोय. आपलं नातं होतं. कशासाठी दाखवलीस मला स्वप्न? तुझ्यासाठी मी अमेरिकेला जाऊन शिक्षण घेतलं. तूच म्हणायचीस ना की लग्नानंतर आपण अमेरिकेला सेटल होऊ. काय आदिती खरं आहे? नाही रे स्थिर. ते सांगून सांगून थकले आता. हे तिघं मिळून जे काही सांगतायत ते सगळं खोटं आहे. अरे वेल, मी आता सगळं खरं तेच सांगतो. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर तुमची मर्जी. हा, आता असं म्हणून अजून एक नवीन खोटं तयार करून सांगा. इतका वेळ शांत राहून आता कसं फसवायचं, नवीन काय खोटं सांगायचं याचाच विचार करत होतात ना. मी काय विचार करेन? काही नाही नाही, म्हणजे कारण हे सगळं ठरलेलं नसेल. आपल्या मुलाचा आवाज बाहेर पडू नये, त्याचं हसू होऊ नये म्हणून इतका वेळ शांत ठेवलात ना त्याला. अहो, तुम्ही त्याचे आई बाबा असून त्यालाच कॉम्प्लेक्स द्या आणि काहीतरी नवीन खोटं सांगून सिंपती घ्या. मला त्याचा आवाज माहित होता पण मी त्याचा विचार केला नाही कारण मी त्यावर नॉर्मल रिॲक्ट होते. त्यामुळे माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही की इतका वेळ तुम्ही त्याला यासाठी शांत करून ठेवलं त्याचा आवाज कोणाला कळू नये. प्लीज आता आणखी खोटं नका बोलू. पण मला ऐकायचंय काय खरं आणि काय खोटं आहे ते. मोठ्या बाई, मला सिद्धूपेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. बघ त्याच्याकडे काय अवस्था झाली आहे त्याची. मला खरं काय खोटं काय कळायलाच हवं. बोला तुम्ही. माफ करा, मी आल्यापासून हे एकच फक्त खोटं बोललोय. हो, आहे माझ्या मुलाचा आवाज असाच, अगदी अगदी लहानपणापासून. म्हणजे तुम्ही खोटं बोललात माझ्याशी? आय मीन आदितीशी, माझ्याशी, घरच्या सगळ्यांशी. म्हणजे आताही तुम्ही खोटं बोलत नाही आहात कशावरून? कारण त्याचा हा आवाज, त्यावरून लोकांनी त्याला हसणं, यामागचं दुःख काय असतं ना ते तुम्हाला नाही कळणार. हो, नाही कळणार. मी दरवेळी त्याला सावरून घ्यायचो. तसंच याही वेळी केलं, अगदी सवयीने केलं. आतापर्यंत जेवढं नुकसान झालं ना तेवढं झालं. आता इथून पुढे नाही. तुम्हाला अगदी खरं सांगतो, युवराज आणि आदिती नात्यात होते. हिनं युवराजाला लग्नाची खोटी स्वप्न दाखवली होती. हे लोक पडले मोठे बिझनेसमन. यांच्या सर्कलमध्ये त्या आशा आवाजाचा जावई कसा वाटेल? नाहीतर काय. हेच नाही, आय मीन बरोबरच आहे ना. हेच नेमकं आदितीच्या मनात भरलं गेलं. माझ्या मुलात काहीच कमी नाही हो, फक्त त्याचा हा असा आवाज आहे म्हणून त्याला नाकारलं गेलं. बघा, आता हिनी हे सगळं तुमच्या मुलापासून का लपवलं आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलाचं सुख महत्वाचं. बस मला सांगा सिद्धार्थचे आई बाबा, तुमच्या मुलात एखादी अशी उणीव असती आणि एखाद्या मुलीनं त्याच्याशी प्रेमाचं नाटक करून त्याला सोडून दिलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं? आदिती, हवं तर आम्ही दोघं तुझ्या पाया पडतो, पण आमच्यावर असा अन्याय करू नको ग. आई बाबा राहू दे. आदितीवर माझं अजूनही प्रेम आहे, पण तिला काही वाटत नसेल तर? तेच तुला सांगायचा प्रयत्न करतोय की विसर तिला.
पण तू तिला विसरत नाही आणि ती तुला स्वीकारत नाही. बाबा घेईन मी स्वतःला सांभाळून. आदितीची जी इच्छा आहे ना ती मला मान्य आहे. तुम्ही चला. नाही नाही, आपण इथून जायचं नाही. आम्हाला न्याय हवाय. तो म्हणतोय ना तर चला आता इथून. राहील तो आदितीशिवाय. होईल त्याला त्रास होईल, पण करेल तो सहन सगळं. आदिती, अखेरच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझं नाव घेईन. आदिती आदिती आदिती. माझ्या मनाचे, माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी खुले असतील. वाट पाहिन मी तुझी. मला खात्री आहे की तू एक दिवस होतीये. आपलं काम झालं, चला आता. येशील माझ्याकडे. आम्हाला माफ करा. तुमच्यासारख्या भल्या माणसांच्या घरात येऊन आम्हाला हा सगळा तमाशा करावा लागला. खरंच माफ करा. खरंच सॉरी. आदिती माझ्या नशिबात नाही. तिने माझ्याशी कसंही वागू दे. पण आयुष्यात आदिती सारखी मुलगी हवी. तू लकी आहेस. आदिती, याला तर नको सोडू. ताई, माझा मोबाईल द्याल का प्लीज? माफ कर. तू काही बोलणार आहेस की नाही? त्यांच्याकडून ऐकलं आम्ही सगळं, पण आता खरं काय ना ते तू सांग आम्हाला. नाही हो, आदितीने कधीच काही सांगितलं नाही आम्हाला याच्याबद्दल. हो, म्हणजे तिचे असे फार कोणी मित्रमैत्रिणीही नाहीयेत. आम्हीच आहोत फक्त. आणि जर तसं काही असतं तर तिथे आम्हाला नक्कीच सांगितलं असतं. आदितीने तर सिद्धार्थ बद्दलही आम्हाला सांगितलं होतं. मग ती याच्याबद्दल का नाही सांगणार? नाही नाही, हा मुलगा सरळ सरळ खोटं बोलतोय. हो, खोटं बोलतोय तो. जाऊ दे, काही नका बोल. मी आता काहीही बोलणार नाहीये. मला नाही गरज वाटत माझं प्रेम सिद्ध करण्याची. मी प्रामाणिक आहे. माझं फक्त सिडवर प्रेम आहे. मी काहीही खोटं बोलले नाहीये आणि मी त्याला फसवलं नाहीये.